दरम्यान जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात प्रचारादरम्यान जोगेश्वरी पूर्वमध्ये ठाकरेंचे आणि शिंदेंचे शिवसैनिक मध्यरात्री आमनेसामने आले होते। शिंदेंच्या शिवसैनिकांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी रवींद्र वायकरांच्या कार्यकर्त्यांकडून महिला मतदारांना वस्तूंचं वाटप होण्याचा आरोप ठाकरे गटाने केला। जोगेश्वरीतल्या राड्यावरती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। आदर मतदारसंघामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या किंवा जिथे मिलिंद देवरा निवडणूक लढतात आदित्य ठाकरेंसमोर तिथेही पैसे आणि महिलांना लागणाऱ्या वस्तूंचं वाटप जोगेश्वरीमध्ये पैशाचं वाटप तर सर्रास सुरूच आहे, पण अशा प्रकारे सुद्धा वाटप करून महिला मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न ठिकठिकाणी सुरू आहे। आणि मग शिवसैनिक किंवा आमच्या महिला शिवसैनिक जाऊन तिथे धाड घालतात, तेव्हा हा राडा होतो। निवडणूक आयोगाला जर काही करायचं असेल तर त्याने अशा ठिकाणी कारवाई केली पाहिजे, पण निवडणूक आयोग अशा प्रकारची कारवाई कधी करणार नाही। जोगेश्वरीतल्या राड्यामुळे कालच्या या तंग परिस्थितीबद्दल आता सध्याची परिस्थिती कशी आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी। ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती पुन्हा एकदा जोगेश्वरीमध्ये ठाकरे आणि शिंदेंचे शिवसैनिक एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळतंय। काल मध्यरात्री याच ठिकाणी ठाकरे आणि शिंदेंचे शिवसैनिक हे आमने सामने आले होते। ठाकरेंच्या शिवसैनिकांचा आरोप आहे की या ठिकाणी ज्या उमेदवार उभ्या आहेत मनीषा वायकर यांच्या मार्फत मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही भेट वस्तू दिल्या जात होत्या आणि यावरूनच हे शिवसैनिक आमने सामने आले होते। काल मध्यरात्री या ठिकाणी या दोघांमध्ये तुंबळ झटापटी झाल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळे काही कारणास्तव या ठिकाणी वातावरण जे आहे ते पॅनिक झालं होतं। मात्र वेळीच पोलिसांनी या ठिकाणी मध्यस्थी करत संपूर्ण प्रकरण हाताळलं। कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न उद्भवू दिला नाही। भविष्यात अशी घटना ते उद्भवू नये या अनुषंगाने पोलीस देखील आता प्रयत्न करत आहेत। मात्र दुसरीकडे ही पहिलीच घटना नाही आहे, तर वरळीत त्याच्यानंतर जोगेश्वरीत ठाकरेंचे आणि शिंदेंचे शिवसैनिक एकमेकांना भिडलेले आहेत। पुढे जर्नलिस्ट अजित कदमसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।